नमस्कार मित्रांनो, मी भूषण तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो एमएच व्हीलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आता आहे बँगलोरला ETDC मध्ये, म्हणजे एस्कॉटचे जे ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट फॅसिलिटी तिथे। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे फार्मा ट्रॅकचा प्रो मॅक्स 47 HP। ॲक्च्युली ही खूप मोठी सिरीज लॉन्च झालेली मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एकदम बेस्ट आहे। म्हणजे प्रो मॅक्सचा खूप मोठा विषय आहे, मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। पण भाई ट्रॅक्टर एक नंबर आहे, तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। नवीन टेक्नॉलॉजी, नवीन डिझाईन आणि कम्फर्टेबल जबरदस्त आहे। चला मित्रांनो, सुरुवात करूया एका नवीन व्हिडिओला। चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे। तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची कीलेस एंट्री वगैरे अशी जास्त इलेक्ट्रॉनिक फीचर भेटते। खबर माहिती आहे का? कारण की रिलायबिलिटी पाहिजे। खबर माहिती आहे का? आपल्याला फील्डमध्ये ट्रॅक्टर चालवायचं आहे, कुठे रस्त्यावरती नाही चालवायचं आहे। ओके, तर स्टार्टिंगला आपण ही डिझाईनपासून सुरुवात करूया। डिझाईन जी आहे ती पूर्णपणे तुमची वाली एरोडायनॅमिक्स प्लस स्टायलिश आणि प्लस थोडी हेवी ड्युटी म्हणतो नाही का, हेवी ड्युटी म्हणजे रफ अँड टफ डिझाईन ती तुम्हाला बघायला मिळते। समोरून बघायला गेले तर तुम्हाला इकडे फार्मा ट्रॅकची म्हणजे एम्बोजिंग बघायला मिळते, जी की तुम्हाला एकदम असं सिल्वर कलरमध्ये दिलेली आहे। आणि स्टिकर बिकर नाही बरं का, इथं पूर्णपणे जे आहे 3D आपण प्रिंटिंग म्हणतो नाही का, अशा टाईपचा प्रकार हा एम्बोजिंग बेसिकली हे फील होतं इथं। त्यानंतर इकडे प्रो मॅक्सची ब्रँडिंग दिलेली आहे, खाली सिल्वरची थोडीशी क्लॅडिंग दिलेली आहे आणि पूर्ण जो बोनट आहे मेटलचा बनवलेला आणि सिंगल पीस बोनट आहे। म्हणजे मी तुम्हाला दाखवतो सिंगल पीसचा मेन डिफरन्स काय असतो। ओके, हे बघा इथून ओपन करू शकतो आपण। हा पूर्ण एक सिंगल पीस बोनट आहे आणि जो की पूर्णपणे हेवी ड्युटी बरं का। आणि याला ओपन करायला सुद्धा दोन गॅस स्टडचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता याची हेवीनेस काय। आता पहिले डिझाईन बघून घेऊया पूर्ण। हे त्या नंबर प्लेट लावायला जागा दिलेली आहे। त्यानंतर तुम्हाला कंपनीने स्वतः म्हणजे कंपनी फिटेड वेट दिलेले आहे, 80 किलोचं पुढे फ्रंटला वेट दिलेलं आहे। ग्रिल पण आहे ती तुम्हाला, ती पण तुम्ही करू शकता। आणि जो पुढला जो हब आहे ना, तो सुद्धा पूर्ण कास्ट आयरनचा बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता। हा जो हब आहे पूर्ण कास्ट आयरनचा, म्हणजे काउंटर बॅलन्सिंग म्हणतो नाही का वेट, ते भारी आहे। असं समजा की आपण कसं, कारण की हेवी इक्विपमेंट लावतोय, माग आपण पलटी नांगर लावतो, मोठे मोठे फंड लावतो, तर अशा ठिकाणी आहे ना आपल्याला काउंटर बॅलन्स वेट लावायची गरज पडते नाही का एक्स्ट्रा। मग परत विकत घ्या, हे करा ते करा, इथे काही गरजच नाही। ॲक्च्युली ते कंपनीने दिलेले। साईडनं आले तर तुम्हाला 47 HP ब्रँडिंग भेटते, फार्मा ट्रॅकची ब्रँडिंग दिलेली आहे, आपल्याला एक्सटर्नल एक्झॉस्ट पाईप दिलेला आहे, प्रो मॅक्सची ब्रँडिंग दिलेली आहे। ओके, आणि ते हाय मीडियम लो असं पूर्ण जो गिअर रेशो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 12 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स गिअर जे आहे तुम्हाला दिलेले। ओके, तर असा हा गिअर रेशो तुम्हाला मी सांगेल पुढं काय काय गोष्टी आहे। पण हा साईडचा पुरा इंटरफेस आहे। हा टूल बॉक्स आहे जो की यांनी साईडला दिलेला आहे, म्हणजे ओके आपल्या जरूर म्हणजे आपल्या गरजेनुसार आपल्याला एकदम ओके टूल बॉक्स साईड भेटून जातो। त्यानंतरून आपल्याला हे साईडचा पुरा इंटरफेस आहे। इथे थोडे शिल्ड दिलेला आहे, इथं हीट शिल्ड दिलेली आहे, जेणेकरून तुमचं जे इंजिनचं टेम्परेचर आहे, म्हणजे इंजिनला पासून गरम हवा जी येते नाही का, ती ड्रायव्हरला कोणत्याही प्रकारचं म्हणजे कम्फर्टच्या हिशोबाने तो एक पॉईंट आहे तो। देन अजून पण मध्ये पण काही कम्फर्टच्या हिशोबाने काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला सांगतो मी। ही शीट दिलेली आहे, ही तुम्हाला गाळ वगैरे उडण्यापासून प्लस थोडंसं गार्डचं काम करते एक प्रकारे, समजा प्रॅक्टिकल सोल्युशन आहे। काही ठिकाणी एकदम स्टाईलला दिलेली असते छोटी, पण इथे तुम्हाला बिग म्हणजे मोठ्या साईजमध्ये दिलेली, जेणेकरून तुम्ही बऱ्यापैकी प्रोटेक्टेड राहता नाही का। दगड वगैरे जे समोरच्या चाकापासून उडतात तिथून पण प्रोटेक्टेड असतात। हा कॅबिनचा स्पेस आहे पूर्ण। कॅबिनचा विषय कसा माहिती आहे का, कॅबिन कम्फर्टेबल आहे। कॅबिनमध्ये मी स्वतः बघितलं आणि कॅबिनमध्ये जे कम्फर्टचे फीचर्स ॲड केलेले ना, मी तुम्हाला एक्सप्लेन करीन। ओके, पण भाई ते बरंच फीचर ॲड केलेले। बॅकला आले तर हे मडगार्ड आहे, जे की पूर्ण एरोडायनॅमिक आहे, कोणत्याही प्रकारचं शार्प एजेस वगैरे नाही, तुम्ही बघू शकता। पूर्णपणे जे आहे एरोडायनॅमिक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। LED साईड इंडिकेटर, साईड लॅम्प्स वगैरे दिलेले। ओके, ग्रॅब हँडल्स दिलेले, जेणेकरून ड्रायव्हरला जे आहे उतरायला आणि चढायला कॅबिनमध्ये जायला कम्फर्टेबल असावं। अशा प्रकारचा हा पुरा इंटरफेस आहे साईडचा। आता मला बॅक साईडने दाखवतो। बॅक साईडने आलं तर तुम्हाला माहिती आहे ही जनरल आपल्याला हायड्रोलिक सिस्टम आहे पूर्ण। टॉप लिंक, 3 पॉईंट लिंकेजेस, लिफ्टिंग मेकॅनिझम, हिंजेस दिलेलं आहे, PTO दिलेला आहे, आपलं DCV दिलेला आहे, म्हणजे डायरेक्शन कंट्रोलवाला म्हणतो नाही का, तो दिलेला आहे, डबल ॲक्टिंग, बॉटल कॅप होल्डर दिलेलं आहे, सीट वगैरे दिलेलं आहे। ओके, अशा प्रकारचा हा पुरा सेटअप दिलेला आहे। मी आता तुम्हाला याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन सांगतो, पण 2 मिनिट वेट करा, मला पूर्ण एक्सटर्नल करून घ्या। सेकंड साईडला आले तर सेम तुम्हाला फार्मा ट्रॅकची ब्रँडिंग दिलेली आहे, प्रो मॅक्सची ब्रँडिंग दिलेली आहे, 47 HP 12+ आपलं 3चं पूर्ण हे दिलेलं आहे। हा बॅटरी बॉक्स आहे, बॅटरी बॉक्सवरचं कवरसुद्धा मेटलचं आहे। मोस्ट ऑफ कंपन्या कॉस्ट कटिंगसाठी प्लास्टिक वापरतात आणि प्लास्टिक जास्त दिवस काही टिकत नाही। मेटल कसं आहे, कारण की ऑब्विसली दगड वगैरे माती बीती खूप सही उडत असेल, मेटल बेस्ट ऑप्शन आहे, काय असा अडचण येत नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा पूर्ण सेटअप आहे। फ्रंटला लाईट दिलेले, हे तुम्ही बघू शकता। स्टायलिंग पण क्वालिटी केलेली आहे। लाईट्सचं बोलायला गेलं तर त्याच्यामध्ये जी लाईट्स त्यांची साईज थोडी मोठी आहे ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस वन। आणि मोठी लाईट्स असल्यामुळे काय माहिती आहे का, फोकस पण चांगला पडतो आहे। ओके, आणि जी डिझाईन आहे म्हणजे लाईट्सचं जे क्रोम फिनिश दिलेली आहे, सिल्वर क्लॅडिंग दिलेली आहे। ओके, त्यांनी पण एक प्रकारे स्टान्स म्हणतो नाही का, तो पण चांगला वाटतो ट्रॅक्टरचा।
तर मित्रांनो आता बोलूया पॉवर स्टेरिंग. तर जेवढे पण मॉडेल येतात नाही का, सर्व मॉडेलमध्ये तुम्हाला पॉवर स्टेरिंग दिलेली आहे, कंपल्सरी दिलेली आहे. असं काही नाही गेला एक मेकॅनिकल स्टेरिंग सिस्टम. ऑब्वियसली आता कम्फर्ट इम्पॉर्टंट आहे ट्रॅक्टरमध्ये सुद्धा, पॉवर स्टेरिंग कंपल्सरी. देन या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला डबल ॲक्टिंग सिलेंडर नाही का, बॅलन्स पॉवर स्टेरिंग मेकॅनिझम दिलेलं आहे. ओके, ज्याच्यामध्ये तुम्हाला डबल साईडला हायड्रोलिक सिलेंडर दिलेले आहे, हे तुम्ही बघू शकता. इथे एक दिलेलं आहे आणि देन तुम्हाला ह्या साईडला पण एक दिलेलं आहे. ओके, आणि हे जे हायड्रोलिकचे स्ट्रट असतात यांना प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला मेटलची वरती कवरिंग पण दिलेली आहे, जेणेकरून तुमचं हायड्रोलिक सिस्टम बऱ्यापैकी सिक्युअर होऊन जातं, सेफ होऊन जातं लॉंग टर्मसाठी. 4 व्हील ड्राईव्हमध्ये हा ट्रॅक्टर येतो. आणि स्टेअरिंगचं बोलायला गेलं तर म्हणजे वरती जी स्टेअरिंग आहे तिची पण साईज एक प्रकारे नॉमिनल आहे नाही का, म्हणजे असं लाईक खूप मोठी पण नाही आहे, खूप छोटी पण नाही आहे, एकदम कार टाईप स्टेअरिंग म्हणतो नाही का. कार टाईप स्टेअरिंगचं पुरा असं मेकॅनिझम इथं कंपनीने इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारी वाटतं, का बरं माहिती आहे का, कारण कम्फर्टेबल आहे नाही का. तुम्ही ट्रॅक्टरमध्ये बसताय, तुम्हाला कार टाईप फील येतं ना, ती एक बेस्ट फिलिंग असते. ओके, तर मित्रांनो पॉवर स्टेरिंग झालेली. आता टायरबद्दल बोलूया. ओके, आता कसं माहिती आहे का, मॉडेल वाईज थोडीशी टायर साईज वेगवेगळी होऊ शकते. आता मी तुम्हाला 47 HP हा टॉप एंड फुल लोडेड मॉडेलची टायर साईज सांगतोय. फ्रंटला बघायला गेले तर तुम्हाला MRFची जे आहे, MRFची साईज काय दिलेली इथे, MRF 8-3-20चे टायर दिलेले, 8.3 इंचेस आणि 20 इंचेसचे जे टायर्स आहे ते तुम्हाला याच्यामध्ये प्रोफाईल बघायला मिळते. ट्यूब टायरचा पूर्ण सेटअप आहे. बॅक साईडला आले तर तुम्हाला सेम MRFचे 14.9 28ची जी टायर सिरीज आहे तुम्हाला ती बघायला मिळते. ओके, म्हणजे टायरचं तुम्ही समजून घ्या. आणि जे 2 व्हील ड्राईव्ह आहे ना त्याच्यामध्ये थोडीशी टायर साईज फक्त बदलते, बाकी जास्त काही डिफरन्स येत नाही आहे. ओके, तर मित्रांनो आता हायड्रोलिकबद्दल बोलूया आपण. हायड्रोलिक पण इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि ती तुम्हाला डिझाईन तर पूर्ण दाखवली. आता 47 HP जो ट्रॅक्टर आहे याच्यामध्ये तुम्हाला ना 2000 किलो वेट लिफ्टिंग कॅपॅसिटीचं हायड्रोलिक तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतं. याच्यामध्ये 3 पॉईंट हायड्रोलिक लिफ्टिंग लिंकेजेस मेकॅनिझम यूज केलेलं आहे. आय होप तुम्हाला समजावं ही गोष्ट. आणि प्लस कसं माहिती आहे का, ऑटोमॅटिक ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट कंट्रोलसोबत हा ट्रॅक्टर तुम्हाला बघायला मिळतो. याच्यामध्ये विषय असा आहे की ऑटोमॅटिक ड्रिफ्ट अँड ड्राफ्टमध्ये पण एक गोष्ट थोडी स्पेशल आहे. काय माहिती आहे का, ही जी टॉपलिंग आहे, हे जे हायड्रोलिकचं जे सेन्सर म्हणतो नाही का आपण आपलं ADDCचं, याच्यामध्ये 1 2 3 4 पोझिशन तुम्हाला दिलेलं आहे. ओके, पहिले 3 पोझिशन तर तुमची सेन्सिंग पॉवर आहे त्याच्यावरती डिपेंड असतं, म्हणजे तुम्हाला किती सेन्सिबिलिटी पाहिजे त्याच्यावरती. लास्ट जर तुम्हाला सेन्सिंग नाही पाहिजे, काही इक्विपमेंट असतं बघायला ठिकाणी तुम्हाला ऑटोमॅटिक ड्रिफ्ट अँड ड्राफ्टची गरज नसते, तर तुम्ही तुमची टॉपलिंग इथे एंगेज करून द्यायची, म्हणजे तुमचा ADDC आहे पूर्णपणे ऑफ होऊन जाईल. अशा प्रकारचा आहे ना हा तुमचा पुरा सेटअप आहे. जे तुमचे लोअर काही HPचे जे आहे, लाईक असं समजा की 40 म्हणजे जे हायर HP आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2000 किलो वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी बघायला मिळते. आणि जी तुमची लोअर HP कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1800 किलो वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी बघायला मिळते. ओके, त्याचसोबत हे ज्या प्लेट्स आहे या पूर्णपणे फॉर्स केलेल्या आहे. आणि एक खूप भारी गोष्ट मला काय बघायला माहिती का, हा जो तुम्हाला बॉलमध्ये दिसतोय ना, हा बॉल याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंट एंगेज करतो बघा, याच्यामध्ये तुम्हाला डबल होल साईज दिलेली आहे. म्हणजे कसं माहिती का, आता ही एक छोटी होल साईज आहे. ओके, पण आपले काही इम्प्लिमेंटचे जे रॉड्स असतात जे खूप मोठे मोठे असतात नाही का, तर तुम्हाला ही सेकंड पण तुम्हाला अवेलेबल करून दिलेली. हा एकदम प्रॅक्टिकल सोल्युशन दिलेलं आहे. ही गोष्ट आहे ना खूप साऱ्या शेतकऱ्यांना आहे ना इम्प्लिमेंट म्हणजे त्रास देत असते नाही का, पण ही गोष्ट त्याच्यामध्ये दिलेली आहे. प्लस इथे तुम्हाला साखळी वगैरे दिलेली नाही, तुम्हाला असे डायरेक्ट रॉड्स दिलेले म्हणजे असे थ्रेडेड नाही का, जेणेकरून तुमचा हा जो मुवमेंट बनतो नाही का इक्विपमेंट जोडल्यावरती, ही तुमची बऱ्यापैकी कमी प्रमाणात होते. हा पूर्ण सेटअप आहे. त्यानंतरून हा तुमचा डाबर आहे, आपण याला हिंजेस म्हणतो आपल्या लोकल लँग्वेजमध्ये म्हणजे. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला 1 2 3 4 पोझिशन दिलेली आहे. जर तुम्ही ह्या डाबरला उलटं केलं तर तुम्हाला याच्यामध्ये अजून 4 व्हेरिएशन बघायला मिळतं, म्हणजे 16 व्हेरिएशनने तुम्ही ट्रॉली जोडू शकता. ट्रॉली, इक्विपमेंट, थ्रेशर काही पण असतं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये जोडल्या जाऊ शकतात, काय अडचण येणार नाही तुम्हाला. ओके, तर तुम्हाला ह्याचं मग पुरं दाखवलं आहे मी. हे आपलं हायड्रोलिक्सचं पुरी सिस्टीम झालेली आहे, टॉपलिंग पण झालेली आहे. ओके, थोडेसे वरती आले तर तुम्हाला एक इथे सिस्टीम बघायला मिळते, याला म्हणतात DCV डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. हा कुठे यूज करता माहिती आहे का, पलटी नागर म्हणतो नाही का, पलटी नागरला आपण यूज करतो. तर मोस्ट ऑफ ट्रॅक्टरमध्ये कंपन्या काय करतात माहिती आहे का, कॉस्ट कटिंगसाठी हा देत नाही, पण फार्मा ट्रॅक प्रो मॅक्समध्ये तुम्हाला हा कंपल्सरी बघायला मिळतो प्रत्येक मॉडेलमध्ये. आणि आता विषय कसा माहिती आहे का मित्रांनो, याला पूर्ण इंटिग्रेटेड केलेलं आहे त्यांनी त्यांच्या हायड्रोलिक सिस्टीमसोबत. आणि जर तुम्हाला बाहेरून लावायचं असेल त्याला कॉस्टिंग पण खूप लागते, प्लस तुम्हाला तुमच्या ट्रॅक्टरच्या डिझाईनमध्ये खूप सारे छेडछाड करावं लागतात, वेल्डिंग करावं लागतं इथे, प्लस तो थर्ड पार्टी कंपनीचा कोणतं तरी आणून बसवतात लोक. पण इथे तुम्हाला कंपनीचा वेल ट्रस्टेड आणि वेल डिझाईन असा जो DCV तुम्हाला इथे बघायला मिळतो. याचे कंट्रोल जे आहे ते पुढे आपल्याला मोस्ट ऑफ टाईम बघा काय करावं लागतं माहिती आहे का, ट्रॅक्टर ड्रायव्हर असा इथे बसलेला असतो आणि मग ते प्लगला रोटेट करायला तो इकडे मागे वळतो, मग तो दांडा खिचतो. मग असं नाही, इथे तुम्हाला इथे व्हॅल्वचा कंट्रोल दिलेला आहे, इथून तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता. तर अशा प्रकारचा पुरा हायड्रोलिकचा तुम्हाला इथे सेटअप कंपनी प्रोव्हाइड करते. तर मित्रांनो आता आपण PTOकडे. PTO कसं आहे माहिती आहे का, PTO याच्यामध्ये रिव्हर्स PTO पण आहे, फॉरवर्ड PTO पण आहे. 540 RPM तुम्हाला याच्या स्टँडर्ड बघायला मिळतं. आणि एक मल्टी स्पीड PTOचा पण तुम्हाला याच्यामध्ये कंपनीने ऑप्शन दिलेला आहे. मल्टी स्पीड PTO म्हणजे काय, म्हणजे जसं तुमचा गिअर रेशो बदलतो तसं तुमचं PTOचं जे RPM आहे ते बदलत असतं. आणि
PTO पॉवरचं बोलायला गेलं तर तुम्हाला किलोवॅटमध्ये सांगतो. किलोवॅटमध्ये तुम्हाला हा भेटतो 32 किलोवॅटचा PTO आहे. HPमध्ये गेल्याला गेलं तर 42.91 समथिंग HPचा तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये PTO आहे तो बघायला मिळतो. PTO पॉवर बऱ्यापैकी चांगली दमदार आहे, काही विषय येत नाही. आणि हे मॉडेल टू मॉडेल थोडंसं व्हॅरी होतं, जास्त व्हॅरी होत नाही, हे तुम्ही समजून घ्या. हे तुम्हाला एकदम टॉप एंड मॉडेल दाखवतात का, म्हणजे हे जेवढं पण डिस्क्रिप्शन आहे हे पूर्ण टॉप मॉडेलचं आहे, फुल्ली लोडेडचं. ओके, तर आता आपलं पूर्ण वगैरे म्हणजे बघून झालेलं आहे. आता तुम्हाला केबिन दाखवतो. केबिनमध्ये जाण्यासाठी तुम्हाला पहिले स्टेअर दिलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता. हे स्टेअर्स आहे. स्टेअर्सवरती ग्रिप खूप चांगली आहे आणि स्टेअरसाठी तुम्हाला ग्रिपिंग हँड पण दिलेले आहे. पहिली गोष्ट काय माहिती का, प्रॅक्टिकलिटी बघा. इथे तुम्हाला मला खूप मोठा प्रश्न पडतो की ते कट काबर दिलेलं आहे नाही का. मग मला समजलं की इथं ग्रिपिंग हँडचं पण आपण काम करू शकतो. त्यांनी इथे पण एक ग्रिपर दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे कॅबिनमध्ये येऊ शकता. आणि कॅबिनमध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात स्पेस बघायला मिळतो. कोणत्याही प्रकारचा इथं हंप नाही आहे. सेंटर पार्टला हंप असला ना यार, म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ट्रॅक्टरचा, की हंप असणं. कारण की खूप त्रास होतो नाही का बसायला. पण तुम्हाला इथं पूर्ण फ्लॅट प्लॅटफॉर्म दिलेला आहे, ज्याच्यावरती तुम्हाला रबरची मॅटिंग दिलेली आहे, जी की तुम्हाला इतका प्रीमियम फील देते ना, काय सांगू मित्रांनो तुम्हाला. तुम्ही बघू शकता पूर्णपणे ग्रिप वगैरे बघायला मिळते. आणि यार असं थोडंसं लक्झरियस वाटतं नाही का, की यार कारमध्ये बसल्यासारखं. तर अशा प्रकारचा हा पूर्ण केबिनचा फील आहे. माझी हाईट जी आहे ती 6 फूट आहे. ओके, थांबा मी थोडं सीट मागे घेतो. ओके, सीट मी मागे घेतलेलं आहे बऱ्यापैकी. आणि तुम्ही बघू शकता आता माझा असा प्रकारचा म्हणजे मला लेग रूम जो आहे तो चांगल्या प्रकारे भेटते. कोणत्याही प्रकारचं मला अडचण येणार नाही आहे. आणि तुम्ही बघू शकतात साईज आणि म्हणजे आपला जो रेशो कसा आहे एक तुम्ही समजून घेऊ शकता. तर शेतकरी म्हटल्यावरती तुम्हाला काय अडचण यायला पाहिजे समजून घ्यायला. ओके, तर मित्रांनो आता हा पूर्ण सेटअप तुम्हाला दाखवतो. तर ड्रायव्हरच्या लेफ्ट साईडला तुम्हाला लो मीडियम हायचा हा गिअर लिव्हर बघायला मिळतो. गिअर इतका स्मूथ आहे ना की यार तुम्ही एका बोटाने करू शकता. तुम्ही बघू शकता म्हणजे एवढं स्मूथनेस जे आहे ना तुम्हाला कारमध्ये सुद्धा बघायला मिळत नाही. हे तुम्ही बघू शकता. हा माझा हे मिडल फिंगर आहे. ओके, मिडल फिंगरने मी तुम्हाला गिअर टाकून दाखवतो. म्हणजे यार ह्या लेवलची स्मूथनेस आहे ना ट्रॅक्टरमध्ये पाहिजे. कारण की यार कसं असं माहिती आहे का, 10-10, 12-12 तास ट्रॅक्टर चालतात आणि अशी स्मूथनेस जी असली ना तर ट्रॅक्टर चालवायला मजा येते नाही का. तर मित्रांनो हा तुमचा लो मीडियम हायचा गिअर लिव्हर आहे. ओके, देन तुमचा आला इथं आपला साईड आले तर तुमचा हा ऑक्झिलरी आपलं हे म्हणतो नाही का, सॉरी PTO क्लच म्हणतो नाही का, PTO क्लच दिलेला आहे, ज्याला तुम्ही डिसएंगेज करू शकतात. ओके, आणि जे गिअर लिव्हर आहे ना त्यांच्यासुद्धा प्रीमियम फिनिश दिलेली आहे. तुम्ही बघू शकता एर्गोनॉमिकली डिझाईन केलेलं आहे नाही का, म्हणजे एकदम कम्फर्टेबल. तुम्हाला असं ज्यावेळेस तुम्ही गिअर शिफ्ट करताना तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की ट्रॅक्टर आहे, एकदम कार टाईप फील दिलेला आहे. अशा प्रकारचा हा क्लच आहे. त्यानंतर तुम्हाला खाली ओके, तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला 4 व्हील ड्राईव्ह दिलेले आहे. आणि याच्यामध्ये फ्यूल टँकचं बोलायला गेलं तर 50 लिटरचा फ्यूल टँक कंपनी तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड करते. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. कारण की ऑब्वियसली लॉंग परफॉर्मन्स पाहिजे तर फ्यूल पण पाहिजे, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. इथे तुम्हाला PTOचा गिअर लिव्हर दिलेला आहे. PTOमध्ये तुम्हाला 540 RPM स्टँडर्ड आणि मल्टी स्पीड PTO तुम्हाला बघायला मिळतं. मल्टी स्पीड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गिअरच्या हिशोबाने गिअर रेशोच्या हिशोबाने तुमचा स्पीड जो आहे तो चेंज होत चालतो. अशा प्रकारचा हा लेफ्ट साईडचा आहे. राईट साईडला आले तर हा तुमचा सेकंडरी गिअर, याच्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4 गिअर जे फॉरवर्ड आणि 1 गिअर रिव्हर्स बघायला मिळतो. म्हणजे पूर्ण जर गिअर रेशोचं बोलायला गेला तर तुम्हाला 12 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स गिअर जे आहे तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये बघायला मिळतात. आणि गिअर बॉक्स बोलायला गेलं तर कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स दिलेला आहे. आणि जेवढे पण याच्यामध्ये गिअर टाकलेले आहे सर्व हेलिकल प्रोफाईलने टाकलेले, जेणेकरून तुमची एंगेजमेंट जी आहे गिअरची खूप स्मूथ होते, पॉवर लॉस होत नाही. आणि देन असं समजा की गिअर शिफ्टिंगसुद्धा खूप स्मूथ आहे नाही का. म्हणजे ह्या गोष्टी असतात यार बेसिकली टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. देन इथे आले तर तुम्हाला आपल्याला ऑटोमॅटिक ड्रिफ्ट अँड ड्राफ्टची कंट्रोल बघायला मिळतात. म्हणजे सिंपल आपला हायड्रोलिकची कंट्रोल दिलेले आहे. आणि इथे पण तुम्हाला जे आपला जो डबल ॲक्टिंग हे म्हणतो नाही का आपण, त्याला काय म्हणतो पलटी नांगरचा जो असतो बघा आपण हायड्रोलिकचं हे करायला, तर तुम्हाला तो गिअर लिव्हर इथे दिलेला आहे. इथे खूप सोपं आहे. कारण की कसं असतं मागे असं वळून मग तिथे आपलं हे पलटी मारणं हे चुकीचं आहे नाही का. ॲक्च्युली आपल्याला पुढे बघायला पाहिजे. तर कम्फर्टेबलच्या हिशोबाने इथे दिलेलं आहे. त्यानंतर तुमचं ॲक्सिलेटर आहे. ओके, ॲक्सिलेटर नंतरून तुम्हाला याच्यामध्ये इंडिपेंडंट ब्रेकिंग सिस्टम दिलेली आहे, OIB आपण म्हणतो नाही का, ऑइल इमर्स ब्रेकिंग सिस्टम, ती पण दिलेली आहे. त्याच्यामध्ये पण एक स्पेशल टेक्नॉलॉजी वापरली बघा, ती तुम्हाला सांगतो मी. इथे तुम्हाला सिंगल प्लेट डायफ्राग्राम क्लच पण दिलेला आहे. अशा प्रकारचा हा पुरा सेटअप आहे पूर्ण केबिनचा. इथे तुम्ही बघू शकता केबिनमध्ये खूपच चांगला स्पेस आहे, त्या बाबतीत काही विषयच येत नाही. आणि हो, हायड्रोलिकचं सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर तुम्हाला सांगायचं राहून गेलं काय माहिती आहे का मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला आहे ना थोडंसं ओके तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला स्मार्ट प्रो हायड्रोलिक स्विच दिलेलं आहे. याच्यामध्ये विषय कसा माहिती आहे का, आपल्याला बघा दरवेळेस असं गेलं का वरती कर खाली कर या गोष्टी करायला लागतात नाही का. आता काही गरज नाही, तुम्ही त्यावेळेस टर्न मारला तर फक्त इथं प्रेस करून द्यायचं, ऑटोमॅटिक वरती होणार, सोडलं का लगेच तुमचं ऑइल इम्प्लिमेंट जे आहे ते खाली जाणार. म्हणजे हायड्रोलिकला एकदम इझिली तुम्ही अप अँड डाऊन करू शकता. कोणत्याही प्रकारचं जास्त ॲडजस्टमेंट करायची इथं तुम्हाला गरज नाही आहे. ओके, तर हा एक फीचर इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की हा
फर्स्ट टाईम इंट्रोड्यूस केलेला आहे इंडस्ट्रीमध्ये. अशा प्रकारचा हा पूर्ण जो सेटअप तुम्हाला बघायला मिळतो. डिफरन्शियल लॉक दिलेला आहे, डिफरन्शियल लॉक बघू शकता. आणि यार एक एक गोष्ट इतकी वे बेटर वेनी बनवली ना जबरदस्त. आणि म्हणजे समजा की पहिले कसं होतं, पहिले ज्यावेळेस तुम्ही ट्रॅक्टरवरती बसायचे त्यावेळेस विषय कसा होता माहिती आहे का, लाईक खूप एफर्ट लावा लागायचे नाही का, क्लच दाबायला, ब्रेक दाबायला, गिअर लिव्हर शिफ्ट करायला. पण या मॉडेलमध्ये म्हणजे ह्या सिरीजमध्ये पूर्णपणे या गोष्टींचं हे केलेलं आहे. तुम्ही एकदम इझिली तुम्ही क्लच पण दाबू शकतात. ओके, जिथं तुम्हाला 5 ते 6 किलो वेट ताकद लावायची म्हणजे गरज होती, तिथे तुम्ही 1.5 किलोमध्ये सुद्धा काम करू शकता. ओके, इथे तुम्हाला ब्रेक पण इझिली तुम्ही अप्लाय करू शकता आणि एक्सलेटर वगैरे सगळ्या गोष्टी एकदम एरोनॉमिकली डिझाईन केलेलं आहे. इथे तुम्हाला इग्निशन स्विच दिलेलं आहे, इथे स्टॉपचं आपलं लिव्हर दिलेलं आहे, त्यानंतर तुम्हाला हँड ब्रेक पार्किंग ब्रेकचं लिव्हर दिलेलं आहे, इथे इंडिकेटर्सचं हे दिलेलं आहे, त्यानंतर इथे तुम्हाला हेझर लॅम्पचं बटन दिलेलं आहे, हँड ऑपरेटेड ॲक्सिलेटर आहे, स्टेअरिंग व्हील आहे जो की एकदम नॉमिनल आहे, एकदम बेस्ट आहे. म्हणजे असं म्हणतं की एकदम साईज प्रॉपर दिलेली आहे. हॉर्न, लाईट्सचे कंट्रोल आणि तुमचावाला इथे मोबाईल चार्जर दिलेलं आहे. आणि इथे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले जातं. यामध्ये जो आहे तुमचावाला तो बेसिकली म्हणजे लाईक डिजिटल प्लस अॅनलॉग आहे. टॅकोमीटर, फ्यूल इंडिकेटर, टेम्परेचर मीटर सगळं अॅनलॉगमध्ये दिलेलं आहे. हॉवर्स मीटर तुमचं डिजिटल दिलेलं आहे. आणि देन इथे बाकीचे इंडिकेशन्स म्हणतो नाही का, लाईक बॅटरी लो वगैरे असे बरेचसे जे आपले छोटे मोठे इंडिकेशन्स असतात ते दिलेले आहे. जे सगळ्यात इम्पॉर्टंट इथे तुम्हाला गिअर रेशो म्हणजे रिकमेंडेड गिअर अँड स्पीड चार्ट म्हणतो नाही का, गिअर रेशो चार्ट तो दिलेला आहे. इथे तुम्हाला इम्प्लिमेंटचं नाव दिलेलं आहे, कारण की ऑब्व्हियसली यार तुमच्याकडे 12 गिअर आहे, फॉरवर्डला, रिव्हर्सला 3 गिअर आहे. ओके, तुम्हाला गिअरच गिअर देते कंपनी, पण तुम्हाला माहीत तर पाहिजे ना कोणता गिअर कोणत्या इम्प्लिमेंटसाठी कसा यूज करायचा, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली. रोटावेटर, ग्रेडियंट, व्हीलॉग, डक फूट, रोटो पडलिंग, MB प्लग असे बरेचसे जेवढे पण इन्स्ट्रुमेंट्स आहेत सगळ्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. गिअर रेशो दिलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्याला सोपं पडेल नाही का की कोणता गिअर कोणत्या इम्प्लिमेंटसाठी यूज करायचा. तर अशा प्रकारचा हा पूर्ण सेटअप तुम्हाला इथे बघायला मिळतोय केबिनमध्ये. ओके, सीट तुम्ही पुढे मागे करू शकता, हाईटचे तुमचे ॲडजस्टमेंट करू शकता. आय होप, मला असं वाटतं की काही राहिलेलं नसावं, कारण की खूप साऱ्या गोष्टी सांगायसारख्या, पण शेवटून आपल्याला व्हिडिओ लॉंग होऊ शकतो नाही का खूप मोठा. ओके, तर आता आपण ॲट दी एंड इंजिनकडे जाऊया. इंजिनला म्हणजे बोनट ओपन करायला तुम्हाला इथे एक हुक दिलेलं आहे. ओके, याला तुम्ही असं वरती ओपन केला का तुमचं बोनट अनलॉक होतो. आणि यार एकदम सोपं आहे, काय माहिती आहे का, एकच हात लावायचा आणि फक्त असं वरती लोटून जायचं. आता एवढं स्मूथ का बरं माहिती आहे का, याच्यामध्ये डबल गॅस स्टड दिलेले आहे. या बाजूने बघू शकता, हा एक गॅस स्टड आहे, हा एक गॅस स्टड आहे. ऑब्व्हियसली कारण की मेटलचं बनलेलं आहे पुरं बोनट आणि 1 पीस बोनट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एवढं हेवी ड्युटी उचलणं अशक्य आहे, ती तुम्हाला गॅस स्टडचाच वापर करायला लागणार आहे. ओके, हा पूर्ण तुम्हाला इंजिनचा इंटरफेस आहे. याच्यामधलं जे इंजिन आहे ते तुम्हाला 3 सिलेंडरचं इंजिन बघायला मिळतं, जे की 47 HP पॉवर तयार करतं. ओके, आणि CCचं बोलायला गेलं तर 2760 CCचं इंजिन कंपनीच्यामध्ये प्रोव्हाइड करते. रेटेड RPM याचा 2000 RPM आहे. 2000 RPMवरती त्याची पूर्ण टेस्टिंग वगैरे झालेलं आहे. टेस्टनॉमीला एकदम क्वालिटी काही विशेष येत नाही त्याच्यामध्ये. आणि हा जो आहे तुमचा इंजिनचा इंटरफेस आहे, याच्यामध्ये तुम्हाला ड्राय टाईप एअर फिल्टर दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला चॉक सेन्सर दिलेलं आहे. म्हणजे जर तुमचं एअर फिल्टर चॉक वगैरे झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे लगेच इंडिकेट होतं. ओके, आणि याच्यामधलं जे एअर फिल्टर जी मधली फिल्टरचं जी नेट म्हणतो नाही का, ती सिंगल पीस दिलेली आहे. याच्यामुळे तुम्हाला जास्त असं ते ओपन करून आणि हे करायची गरज नाही. ते ऑटोमॅटिकली म्हणजे तुम्ही जस्ट काढा एअर फिल्टरला, आपलं कॉम्प्रेस एअर मारा, क्लीन होऊन जाईल. ओके, हे रॅडिएटर आहे, जे की तुमचं ऑइल म्हणजे इंजिन ऑइल लिक्विड कूल्ड म्हटल्यावरती सिंपल रॅडिएटर ते येणारच आहे. ओके, या बाजूने आले तर तुम्हाला इथे डबल याचावाला ऑइल पंप दिलेला आहे. तर याच्यामुळे तुम्हाला हा हायड्रोलिक पंप दिलेला आहे, जो की ट्विन पंपची सिस्टम यूज केलेली आहे. मोस्ट ऑफ ठिकाणी सिंगल पंप यूज करता, पण इथे तुम्हाला कंपनीने ट्विन पंप का दिला आहे तर रिझन सांगतो. कारण माहिती आहे का, तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकलेलं नाही का की बॉला एक म्हणजे आता मोस्ट ऑफ आपल्याला काय माहीत असतं की ऑइल टाकतात. ओके, ब्रेकमध्ये ऑइल टाकतात. ओके, इंजिनच्या गिअरबॉक्समध्ये ऑइल टाकतात. पण याच्यामध्ये जे आहे फोर्स लुब्रिकेशन सिस्टम यूज केलेली आहे. फोर्स लुब्रिकेशन म्हणजे काय असतं माहिती आहे का, मी तुम्हाला दाखवतो 1 मिनिट इकडे. इथे हा तुम्हाला पाईप दिसत असेल, हे तुम्ही बघू शकता. हा जो पाईप आहे याच्यामध्ये नोझल टाकलेलं आहे खाली. हे काय करत असतं माहिती आहे का, कंटिन्युअसली तुमचा गिअर्सवरती आहे ना ऑइल प्रेशरनी असं स्प्रे करत असतं, जेणेकरून काय असतं माहिती आहे का, म्हणजे ऑइल जे आहे ते कूल पण होत असतं. आणि सेकंडरीली काय असतं, कंटिन्युअसली त्या प्रत्येक पार्टला आहे ना एकदम स्टँडर्ड अमाऊंट ऑफ ऑइल आहे ना म्हणजे पूर्णपणे दिलं जातं. अशा प्रकारचं असतं. याच्यामधलं जे तुमचे ब्रेकसुद्धा आहे नाही का, याच्यामध्ये सुद्धा फोर्स लुब्रिकेशन सिस्टम यूज केलेली आहे. ती तुमचं सिम्पल लुब्रिकेशन वगैरे त्या गोष्टी नाही दिलेल्या आहे. अशा प्रकारचा हा पूर्ण ऑइलचं सेटअप आहे. हे तुमचं इंजिन आहे, जे की तुम्हाला दाखवलं पूर्णपणे. ओके, आणि तुमचं मफलर जे आहे ते आउटसाईड दिलेलं आहे, एअर फिल्टर तुमचं इनसाईड दिलेलं आहे. अशा प्रकारचा हा पुरा इंजिन आहे. ओके, तर याच्यामध्ये ऑइलचं कसं माहिती आहे का, इंजिनचं तुमचं डिफरंट ऑइल आहे आणि तुमचं गिअरबॉक्स PTO वगैरे जे आहे मागचं जी पुरी सिस्टम आहे त्याच्यावर डिफरंट ऑइल आहे. तुम्हाला 2 ऑइलची याच्यामध्ये गरज तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे 2 ऑइल तुम्हाला टाकायची याच्यामध्ये गरज आहे. अशा प्रकारचा हा
पूर्ण सेटअप तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये इंजिनचा बघायला मिळतो. तर मित्रांनो सर्व बघितलंय, आता तुम्हाला वेट, डायमेन्शन, काय याचा ग्राउंड क्लिअरन्स सगळं सांगतो. मित्रांनो ह्या पूर्ण ट्रॅक्टरचं जे वजन आहे म्हणजे हा 47 HP आहे ना, याचं वजन आहे 2376 किलो, म्हणजे होल बरं, होल थिंग्सचं म्हणतो आम्ही, विदाऊट म्हणजे ग्रॉस वेट म्हणतो नाही का आपण इथे. त्यानंतर याचं वाला व्हील बेस जो आहे तुमचा वाला 1.9 मीटरचा व्हील बेस आहे. व्हील बेस म्हणजे हा सेंटर पॉईंट टू हा सेंटर पॉईंट हॉरिझॉन्टल डायरेक्शनला. खूप इम्पॉर्टंट आहे. कावर माहिती आहे का, मोस्ट ऑफ ट्रॅक्टरचे जे ॲक्सल असतो नाही का, ॲक्सल आणि टायरचा सेंटर पॉईंट सेम असतो, पण याला म्हणतात एलिव्हेटेड ॲक्सल टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, ट्रॅक्टरचा जो टायरचा ॲक्सल असतो तो खाली असतो आणि ट्रान्समिशन सिस्टीमचा वापर करून जो मेन आपलं म्हणजे बॉडी जी असते ती वरती अपलिफ्ट केलेली असते. तर मित्रांनो या ट्रॅक्टरचा तुमचा वाला ग्राउंड क्लिअरन्स आहे 350 mm ओके. आणि हा जर तुम्ही सेम 2 व्हील ड्राईव्हमध्ये जर ट्रॅक्टर घेतला तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये ॲक्सल वगैरे इलिमिनेट होतं नाही का, त्यामुळे तुमचा ग्राउंड क्लिअरन्स अजून वाढतो. पण हा 4 व्हील ड्राईव्हमध्ये म्हणून याचा वाला ग्राउंड क्लिअरन्स आहे 350 mm. ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे, कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रकारची शंका घ्यायची तुम्हाला गरज नाही. ओके.